नमस्कार मंडळी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी, फेब्रुवारी महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी केव्हा आलेली आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे, चंद्रोदय केव्हा आहे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजन केले जाते. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात साजरी केली जाते. या दिवशी विघ्नहर्त्याची पूजा केली जाते. या दिवशी गणपतीचे पूजन केल्याने शुभ फलप्राप्ती होते आणि जीवनात येणाऱ्या सर्व बाधांपासून मुक्ती मिळते. घरात सुख समृद्धीही येईल. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. चतुर्थीच्या शुभ काळात गणपतीची पूजा केल्याने जीवनात शुभ फळ आणि सौभाग्य प्राप्त होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये कधी आहे संकष्ट चतुर्थी, येथे आता आपण जाणून घेऊयात. तर मंडळी, फेब्रुवारी महिन्यात संकष्ट चतुर्थी व्रत 28 फेब्रुवारी रोजी पाळण्यात येईल. या दिवशी द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी व्रत केले जाईल. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने सर्व बाधा नष्ट होतात. तर आता आपण संकष्ट चतुर्थीची पूजा विधी कशी असावी हे आपण जाणून घेऊयात. तर ज्या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे त्या दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. यानंतर देवघराची स्वच्छता करावी. गणपतीची मूर्ती ठेवून गाईच्या तुपाचा दिवा लावावा. गणपतीला पिवळी फुले, दुर्वा, घास, बुंदीचे लाडू आणि मोदक अर्पण करावेत. यानंतर संकष्टी कथा वाचून आरती करून पूजा संपवावी. रात्रीही गणेशाची आराधना करावी. उपवास करणारे लोक संध्याकाळच्या पूजेनंतर प्रसादाने उपवास सोडतात. आता आपण संकष्टी चतुर्थीचे महत्त्व जाणून घेऊयात. संकष्टी चतुर्थीचा अर्थ कठीण प्रसंगी आराम मिळणे असा असतो. या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने ते खूप फलदायी असते. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर होते. चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत व्रत ठेवल्यास या व्रताचा पूर्ण लाभ मिळू शकतो. आता आपण जाणून घेऊयात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ काय आहे ते. तर मंडळी, 28 फेब्रुवारीला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी 9:44 चंद्रोदय होणार आहे. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतर म्हणजेच 9:44 नंतर तुम्ही गणपतीची याचबरोबर चंद्राची पूजा करावी आणि नंतरच मग उपवास सोडावा. तर येणारी 28 फेब्रुवारीची संकष्ट चतुर्दशी तुम्हाला खूप शुभ फळ देऊन जावो, हीच गणेशाचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.